दरम्यान लक्ष्मण हाके यांना पंढरपुरात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लक्ष्मण हाके आणि माऊली हळणवर हे दोघे निघालेले होते अंजनगाव खेलोबा येथे आणि त्याच वेळेला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलाय। अंजनगाव येथे पुतळा उभारणीवरनं दोन समाजात सध्या तेढ निर्माण झालेली आहे आणि त्याच क्षणाला लक्ष्मण हाके तिथे पोहोचत होते। लक्ष्मण हाकेंना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। संकेत कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवरनं। संकेत, काय अधिकचे अपडेट्स? खरं तर लक्ष्मण हाके हे माऊली हळणवर यांच्यासोबत अंजनगाव येथे निघाले होते। त्यांना पोलिसांनी खरं तर 1 तासापूर्वी अडवलं होतं। त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केली की आपण अंजनगावामध्ये जाऊ नये, मात्र लक्ष्मण हाके यांनी आपण एकतर अंजनगावात जाऊच अशीच भूमिका घेतली, नाही तर जेलमध्ये जाऊ, अशा दोनच भूमिका घेतल्या। दुसऱ्या कुठल्याही पर्याय लक्ष्मण हाके यांनी ठेवला नाही। यानंतर मात्र पोलिसांनी अंजनगावामध्ये त्यांना जाऊच द्यायची नाही ही भूमिका घेतल्यानं त्यांना वेळप्रसंगी खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतलेले। त्यावेळेस हाके आणि त्यांच्यासोबत असणारे माऊली हळणवर यांना ताब्यात घेतले। धनगर समाजाच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्रातली परिस्थिती अवघड होईल असं देखील यावेळी ताब्यात घेऊन पोलीस लक्ष्मण हाकेंना नेताना लक्ष्मण हाके बोलताना आपल्याला दिसत आहेत। सौरभ, निश्चितच संकेत, यावर लक्ष ठेवून साध्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। आता आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। डिपार्टमेंटनं आम्हाला परत माघारी घेतलेलं आहे। आम्ही महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला आव्हान आहे। एनडीटीव्ही मराठीचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतो। एनडीटीव्ही मराठीला प्रतिक्रिया देताना, माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी आवाहन केलेलं आहे सगळ्याच धनगर समाजाला आणि आत्ताची परिस्थिती सुद्धा त्यांनी सांगितली। आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं लक्ष्मण हाके म्हणालेले आहेत।